आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। येताना आपण बघितलं मोठा गोंधळ झाला पूर्ण महाराष्ट्रात। मोठा नाही हो, 15 जण ओरडले तर कसला मोठा गोंधळ। तुम्ही पण ब्राईचं पर्वत करून टाकता। मग ते काय गाडी अडवली तर काय मोठं आहे, तर आम्हाला सवयच असते गाड्या अडवण्याची। कोणी झटापट झाले नाही, त्यांना बाजूला केलं कार्यकर्त्यांनी। आमच्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणालाही हात लावलेला नाही। दादा थोडंसं प्लीज, आम्ही नाही जात हो, पुढे जाणार पण नाही। दादा प्लीज प्लीज थोडं पलीकडे जावा ना तुम्ही। मंत्री जातात आतमध्ये, आम्हाला काय म्हणते जाते। बाजूला मी एकटा जाणार हात काढा मॅडम, बघू द्या एकट्याला जाऊ द्या। अरे बघू देते ना, अरे हात एक मिनिट काढलं आणि प्रेशर हे करून परत ते पॉइंटिंग केले। अनादी काळातला हो, हा हे सगळं पाडणार अनादी काळात। तुमची परवानगी काय? हे मंदिर हजारो वर्ष जुने, हजारो वर्ष हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही। या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे? हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं। हा मंदिराचा गाभारा आहे ना, गाभारा, या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते। आणि हे मंदिर आत्ताचा इतिहास असं सांगतो की 1700 वर्ष जुना पहिला उल्लेख आहे। 1700 वर्ष जुना, 1700 वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे? मला हात उचलून सांगा बरं, तुमची मंजुरी आहे? जोरात सांगा नाही। आमदार जितेंद्र आव्हाड आज तुळजापूरच्या दौऱ्यावर होते आणि तुळजापूर मंदिराची त्यांनी पाहणी केली। मंदिराच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आता त्यानंतर तुळजापूर मंदिरातून निघताना मोठा गोंधळ झाल्याची जी परिस्थिती ती पाहायला मिळाली होती। त्यानंतर स्वतः आव्हाड साहेब आपल्या सोबत आहेत। आव्हाड साहेब, आज तुळजापूर मंदिराची पाहणी केली, येताना आपण बघितलं मोठा गोंधळ झाला पूर्ण महाराष्ट्रात। मोठा नाही हो, 15 जण ओरडले तर कसला मोठा गोंधळ, कसला मोठा गोंधळ। तुम्ही पण ब्राईचं पर्वत करून टाकता। तुमची गाडी आली, मग ते काय गाडी अडवली तर काय मोठं आहे, तर आम्हाला सवयच असते गाड्या अडवण्याची। गाड्या पण कोणी झटापट झाले नाही, त्यांना बाजूला केलं कार्यकर्त्यांनी। आमच्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणालाही हात लावलेला नाही। आज मंदिरात तुम्ही पाहणी केली, प्रामुख्याने तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ऐतिहासिक ठेवा आहे, गाभाऱ्याच्या संदर्भात आपण भूमिका घेतली, पण गाभाऱ्याची जी आपण आतमध्ये परिस्थिती पाहिली, वाईट अवस्था करून टाकली आहे। गाभाऱ्याच्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, ऐतिहासिक आहे सगळं, ते सगळं तोडण्याचं काम केलेलं आहे। हा पाप आहे। नतमस्तक झालेले, माई भवानी समोर नतमस्तक झालेले छत्रपती हे कोणी बघितले? तर आज तो एकच दवगड आहे जो म्हणतो की मी बघितलेत। तो जर बोलायला लागला तर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येईल, जग रडायला लागेल। तो साक्षीदारच तुम्ही उडवताय। दुसरी बाजू बघितलं तर आपण शिळांना काय तडे गेलेले आहेत, मंदिरामुळे गेले। हे नको ते रिपेअरिंगचं काम करायला कशाला पाहिजे? 4.5 फुटाची भिंत आहे, त्या 4.5 फुटाच्या भिंतला ड्रिलिंग करून ते ड्रिल आतमध्ये घालवलंय।
कोण सांगते नको ते काम करायला? अहो तुम्हाला माहिती आहे ना, एखादा भूकंप आला तर होतं काय, दगड हलतो ना, दगड हल्ल्यावर दगड सोडून देतो. तसा जेव्हा तुम्ही ड्रिल घालता तेव्हा तो दगड दगडाला सोडून देतो. वाटोळं झालं देवळाचं. व्हॉट्सअप जिथे एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुरातत्व विभागानं जो आहे तो त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. त्याचा आणखी कुठलाही हा घ्या रिपोर्ट. हा रिपोर्ट आहे एक्स डायरेक्टर सिन्हांचा. ते काय म्हणतात ते दाखवा तुमच्या टीव्हीवर, तुम्हाला सगळ्यांना देतो याची कॉपी. त्याचं म्हणणं हे काही करायची गरजच नाही. आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम केलं गेलंय त्यांचं म्हणणं की दगड सुद्धा श्वास घेतो, त्याला सुद्धा हवा पाण्याची गरज असते. इतकं त्याच्यात सिमेंट भरलंय. अहो कशाला? ते पारंब्याचा व्हिडिओ दाखवा तुम्ही. ते वडाचं झाड कसं कापलंय बघितलंय? कधी दाखवलं तुम्ही टीव्हीवर? नाही दाखवलं. हे घ्या, हे घ्या. वडाच्या पारंब्या ज्या 400 400 500 500 वर्ष जुने असतात त्यांना कापण्याचा अधिकार कोणाच्या बापाने यांना दिला होता? हे बघा कसे कापल्यात. दाखवले जरा व्यवस्थित. हे बघा, कटिंग मशीन वापरले. कटिंग कसं झाड जिवंत राहणार? माझा दुसरा एक प्रश्न आहे की आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शिखर उतरवण्यासंदर्भात किंवा गाभारा नवीन बांधण्यासंदर्भात अद्याप कुठलीही भूमिका आपण मंदिर संस्थान म्हणून घेतलेली नाही. वाट लावली आहे त्या गाभाऱ्याची. जाऊन तुम्ही स्वतः जर आतमध्ये जाऊन बघा, गाभाऱ्याच्या बाजूचा मंडप, त्या मंडपाला असलेले खांब, त्याला छिन्नी हातोडे मारून तो तोडून टाकलेला आहे. अहो त्याला 12व्या शतकातला छन्नी आणि हातोडा वापरलाय त्यांनी. कसं कोरीव बांधकाम केलंय, कसं कोरीव काम आहे त्या दगडावरती. काय ते थोडी तर लाज बाळगा. त्या कलेक्टरला जाऊन सांगा, बघा येऊन, तू स्वतः बघ येऊन. एकीकडे इकडे आपण जर पाहिलं तर राणा जगदीशसिंह पाटील जे ते आपले स्नेही आहेत. आपण या विषयावर स्पेसिफिक त्यांना जर आपण या संदर्भात तुम्ही बोललात का? किंवा असं मी जाहीर भूमिका घेतली आहे. मी काय लपून छपून आलो नाहीये. मी 6 दिवसापूर्वी हे जाहीररित्या बोललोय की देवळाला हात लावू नका. तुम्हाला बाह्य सौंदर्यीकरण करायचंय करा, कोणाला मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे अशा एकालाही हात लावू नका. अहो ती विहीर आहे बाजूला, ती विहीर कोणी बांधली आहे? अहिल्याबाई होळकर. म्हणजे अहिल्याबाई इथे येऊन गेल्या, त्यांचं नाव आहे तिथे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयं या देवीच्या दर्शनाला येऊन गेले. आता ज्या दगडाला त्यांनी स्पर्श केला तो दगड म्हणजे किती मौल्यवान आहे आमच्यासाठी. तो दगड उचलून फेकून देणार तुम्ही? असं नाही होत. तिथे श्रद्धा आहे, तिथे भावना आहे, तिथे इतिहास आहे, त्रिसूत्री संगम आहे हा. असं कसं चाललं? भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस तुम्हाला तिथं अडवण्याचा प्रयत्न केला, गोंधळ जो तिथं झालेला पाहायला मिळाला, तो पूर्वनियोजित होता असला आपण म्हणतो. पूर्वनियोजित होता का नव्हता माहित नाही मला, पण ड्रग्स मधले पकडलेले लोक माझ्या गाडीसमोर येऊन बसतात. आई भवानीला काय या ड्रग्सवाल्यांनी विळखा घातलाय की काय नाही हेच मला समजत. सगळे राणा जगदीशसिंह पाटलांचे कार्यकर्ते. मला माहित नाही कोणाचे कार्यकर्ते असावेत, कोणी कोणाचाही कार्यकर्ता व्हावं, मला काय त्याच्याशी करायचंय. मी आलो, माझं काम केलं, मी निघालो. आवडसे पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी उभ्या महाराष्ट्रात जाईन, भाविकांना आवाहन करणार, मंदिर कोणाचं नाहीये, मंदिराला हात लावू नका, बाकी तुम्हाला जे करायचं ते करा. की आपण जर पाहिलं तर आवड साहेब जी आहे ती भूमिका एकदम आक्रमक घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराला हात लावू देणार नाही अशी भूमिका जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी घेतली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.